नमस्कार मित्रांनो, या महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीत पैसे, सरकारने जाहीर केली अपात्र यादी. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 कालावधीमध्ये ठेवण्यात आली. या कालावधीमध्ये 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले. त्यामधील सरकारने 2,34,00,000 महिलांना या योजनेअंतर्गत 5 हप्त्याचे पैसे 7,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांसाठी पुन्हा एक मोठी घोषणा करण्यात आली. आता या योजनेच्या हप्त्याच्या रकमेत वाढ करून 1,500 रुपयांऐवजी 2,100 रुपये देण्याचं वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे 5 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत, परंतु त्यामध्ये लाखो महिलांना या योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही, असा मोठा निर्णय सरकारने घेतला. तर आज आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी काही अपात्रता ठेवलेली होती, परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांनी पात्रतेचे उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत आणि त्यांचे अर्ज पण मंजूर झाले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांना या योजनेच्या 5 हप्त्याचे पैसे पण जमा झालेले आहेत. परंतु अशा महिलांना आता सरकारकडून मिळणारे पुढील 6व्या हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही.